राज्य सरकारने दिले आदेश। ताडोबा इथून 15 जणांचं पथक दाखल। एसटीचे ब्रेक फेल झाल्यानं एसटी दरीत कोसळता वाचली। सुदैवानं एसटी कठड्याला अडकल्यानं वाचला प्रवाशांचा जीव। आणि मुंबईतल्या पवईमधील IIT कॅम्पस परिसरात दिसला बिबट्या। विद्यार्थ्यांमध्ये भीती। नमस्कार, मी सुवर्णा। दुपारच्या वेगवान स्वरूपातल्या 100 बातम्या या बुलेटिन मध्ये आपण बघणार आहोत। सुरू करूया। आघाडी तुटली असं मी कधीही म्हणालेलो नाही। काँग्रेसनं माझं बोलणं कदाचित नीट ऐकलेलं नसेल असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मवियाची स्थापना झालेली नाही। कार्यकर्त्यांची भावना आहे स्वबळावर लढण्याची। युतीत लढल्यास अन्याय होतो अशी कार्यकर्त्यांची भावना आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। क्षमा करा, पुढची बातमी बीडमधून आपण बघणार आहोत। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून संजय राऊतांनी फडणवीसांना लक्ष्य केलं। मुख्यमंत्री न्याय करतील अशी अपेक्षा होती, मात्र सरकारकडून मुख्य आरोपींना वाचवून कारवाईचं नुसतं ढोंग सुरू आहे असा आरोप राऊतांनी केला। संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे उत्कृष्ट मार्गदर्शक आहेत। राऊतांना स्वप्न पडल्यामुळे त्यांनी ठाकरेंना स्वबळावर निवडणूक लढण्याची सूचना केली असेल असा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी लगावला। भाजप नेते नारायण राणेंनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला। संजय राऊतांची मानसिकता चांगली नाहीये, ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं राणे म्हणाले। संजय राऊत काहीही बरळतात, त्यांना गांभीर्याने घेऊ नका असा खोचक टोला रावसाहेब दानवेंनी लगावला। बीड प्रकरणावरून अंबादास दानवेंनी सरकारवर निशाणा साधलाय। बीड प्रकरणात सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा त्यांनी आरोप केलाय। तर वाल्मी कराडला पाठिंबा देणाऱ्या धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा अशी मागणी दानवेंनी केली आहे। बीडमधील हत्या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलंय। अशातच सुरेश धस यांनी पुन्हा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। अजितदादांना विनंती करतो, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे। अजित पवार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या विषयावरून चांगलेच संतापलेत। चौकशीत नाव आलं तर सगळ्यांची चौकशी होईल, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच अशी ग्वाही देखील अजित पवारांनी दिली आहे। शिवसेना आमदार विजय शिवतारेंनी मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी देशमुख कुटुंबाचं सांत्वन करत सगळ्या आरोपींना शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे। राजमाता जिजाऊंच्या सोहळ्यानिमित्त अमोल मिटकरींनी अभिवादन करत जाहीर नाराजी व्यक्त केली। भाविकांची वाहनं 10 किलोमीटर लांब अडवल्यानं त्यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। छत्रपतींच्या आशीर्वादानं सरकार आलं, तसं जिजाऊ जर नाराज झाल्या तर सरकार जाऊ पण शकतं असं म्हणत त्यांनी पोलीस प्रशासनावर टीका केली आहे। अहमदनगर जिल्हा सहकारी बँक बोगस भरतीची चौकशी करावी अशी मागणी खासदार निलेश लंकेंनी केली आहे। नगरची बँक असताना नोकर भरती पुण्यामध्ये कशी असा सवाल लंकेंनी उपस्थित केलाय। त्याचबरोबर या संदर्भामध्ये त्यांनी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे तक्रार केली आहे। कथित मद्य घोटाळ्याला कारणीभूत असलेल्या उत्पादन शुल्क धोरणावरून भाजपनं आम आदमी पार्टीला लक्ष्य केलंय। आपच्या धोरणामुळे दिल्लीत सरकारी तिजोरीला 2 कोटींचा फटका बसल्याचा दावा भाजपनं केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सगळ्या मंत्र्यांना 1 दिवस खेड्यात मुक्काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। भाजपनं खेड्याकडे चला असं अभियान सुरू केलंय। यावेळी खेड्यात मुक्काम करून मंत्री कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 दिवस सातारा दौऱ्यावर आहेत। साताऱ्यातील दरेगावात शिंदे मुक्कामी असणार आहेत।
उत्तरेश्वर देवस्थानच्या जत्रेकरता शिंदे साताऱ्यातील दरेगावी मुक्काम करणार आहेत. ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य अमोल कोल्हेंनी केलं होतं. यावर अंबादास दानवेंनी उत्तर दिलंय. अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार आहेत. संघटनेमध्ये झिजावं सुद्धा लागतंय हे त्यांना माहीत नाही असं म्हणत दानवेंनी अमोल कोल्हेंना टोला लगावला. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघंही एकाच कार्यक्रमात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हायरल व्हिडिओमुळे चर्चा सुरू झाली. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय. वाल्मिक कराडवर 15 गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणात आतापर्यंत आरोपींकडून 5 मोबाईल जप्त करण्यात आलेत. हे सगळे मोबाईल तपासणीकरता फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेत. आरोपी विष्णू चाटेनं मोबाईल नाशिकमध्ये फेकला होता आणि अद्यापही त्याचा फोन पोलिसांना सापडलेला नाहीये. बीडच्या परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं मोटरसायकल स्वाराला उडवलं. या अपघातात परळी तालुक्यातील सौंदाना इथल्या विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर हा अपघात घडला. यात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मानवाधिकार आयोगातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं पथक मसाजोग इथं भेट देणार आहे. मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. एका अज्ञातानं दगडफेक केल्यानं रेल्वेच्या काचा फुटल्यात तर एक प्रवासी जखमी झालाय. गेल्या 10 दिवसात दुसऱ्यांदा दगडफेक झाल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इस्कॉन मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून खारघर इथं उभारण्यात आलेल्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावर अनधिकृत बांधकामाचं सावट आहे. बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून देण्याकरता इस्कॉनला 2 कोटींचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देण्यात येणारा प्रसाद यापुढे प्लास्टिकच्या पिशवीतून न देता कागदी पिशवीतून देण्यात येणार आहे. भाविकांनीही मंदिर परिसरात प्लास्टिकचा वापर टाळावा असं आवाहन करण्यात आलं आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून 2 वाघ बेपत्ता असल्याची चर्चा आहे. टिपेश्वर अभयारण्यातील तलाववाली ही वाघीण आणि जंजीर हा वाघ पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्यापासून दिसलेलेच नाहीयेत. त्यामुळे दोन्ही वाघांचा शोध घेण्याची मागणी आता केली जाते. राज्यभरात रिक्षा, टॅक्सी आणि एसटीचा प्रवास आणखी महागणार आहे. एसटी बसेसच्या दरात 15% तर रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात 3 ते 4 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील रेमंड आणि सुपर क्लबद्वारे आयोजित केलेल्या ऑटोफेस्ट 2025ला भेट दिली. यावेळी रेमंड समूहाचे गौतम सिंघानिया यांच्यासह एकनाथ शिंदे यांनी रेसिंग कारमधून ड्रिफ्ट मारली. पतीसोबत राहत नसेल तरी पत्नीला देखभाल खर्च मागण्याचा अधिकार आहे असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला. घटस्फोट होईपर्यंत पत्नीचा हा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. भाजप खासदार उदयनराजे भोसले साई दरबारी नतमस्तक झाले. अधिवेशनापूर्वी उदयनराजे साईंच्या चरणी लीन झाले. भाजपचे नूतन प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. साईंच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी प्रार्थना केली. भाजपच्या महाधिवेशनापूर्वी भाजपचे नेते नारायण राणे आणि मंत्री नितेश राणेंनी साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी साईंच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी मनोभावे प्रार्थना केली. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी साई दरबारी साईबाबांचं दर्शन घेतलं. अधिवेशनाआधी सुरेश धस साईचरणी लीन झाले. जागतिक पारायण दिनानिमित्त वर्ध्यात संत गजानन महाराज सामूहिक पारायण सोहळा संपन्न झालाय. नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळमधील 2750 भक्तांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. मकर संक्रांतीमुळे वाटाण्याच्या शेंगांची मागणी वाढली आहे. वाटाण्याच्या शेंगेला 100 ते 150 रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळ्यांना भाव नसल्याने उत्पन्नातही घट झाली आहे. 2500 वरून दर 1500 रुपयांवर गेलाय. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. जळगावच्या रावेर तालुक्यातील तांदलवाडी या परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे रब्बी पिकं धोक्यात आली आहेत. शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे.
अमळनेरच्या गांधलीमध्ये शासकीय उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या योजनेमुळे पहिल्या टप्प्यात 25,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यामध्ये आलेल्या वाघानं धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय। दरम्यान या वाघाला पकडण्याचा आदेश राज्य सरकारकडून वन विभागाला देण्यात आलाय। IIT बॉम्बे कॅम्पसमध्ये बिबट्या आढळून आलाय। पवईतील कॅम्पमध्ये फिरणाऱ्या बिबट्या सीसीटीव्हीत कैद झालाय। रोह्यातील घटनेचा भरत गोगावले यांनी निषेध केला। वाढत्या महिला अत्याचाराला रोखण्याकरता बाहेरच्या देशांसारखा कायदा भारतात आणावा लागेल, तर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जास्त दिवस ठेवणं योग्य नाही, असंही ते यावेळी म्हणाले। बाजारात सध्या नवी तूर विक्री करता येते, मात्र क्विंटल मागे 1 ते 1.5 हजारांचा भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। तूर विकायची की ठेवायची असा सवाल शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालाय। छुप्या पद्धतीने सर्रास नायलॉन मांजाची विक्री केली जाते, मात्र हा नायलॉन मांजा प्राणी पक्ष्यांसह नागरिकांच्या जीवावर बेतलाय। या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जनजागृती रॅली काढण्यात आली। रत्नागिरीत वीकेंड निमित्तानं समुद्रकिनारे गजबजलेत। सलगच्या सुट्यांमुळे पर्यटकांनी कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर जाणं पसंत केलंय। येवला, मनमाड, नांदगाव या भाग पुढची बातमी। येवला, मनमाड, नांदगाव या भागातील शेतकऱ्यांवर नवं संकट ओढवलंय। शेकडो पक्ष्यांचे थवे हल्ला करून शेतातील पिकांची नासाडी करतायत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। जळगावमध्ये ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे 2.5 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात आली आहेत। शेतकरी संकटात आहे। मकर संक्रांती निमित्तानं नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या। बाजारात विविध प्रकारचे पतंग दाखल झाले। गेल्या वर्षीच्या तुलनेत पतंग विक्रीत जवळपास 10% वाढ झाली आहे। गोंदियामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली। रॅलीच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांसंदर्भात जनजागृती करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरात उन्हाळ्यात वाढीव पाणी येणार असा दावा पालिकेने केलाय, मात्र नवीन योजनेतील पाण्याच्या टाक्या आणि अंतर्गत जलवाहिनीची कामं पूर्ण झाल्याशिवाय पाणी मिळणार नसल्याने नो नेटवर्क झोनची तहान कायम राहणार आहे।